रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघतोय 7 ऑक्टोबर पासून राज्यातली मंदिरं सुरू झाली आहेत आणि आज वीकेंड निमित्तानं मंदिरांमध्ये भाविक गर्दी करताना दिसतात। आपण 2-3 ठिकाणची दृश्य सध्या बघतोय। एकविरा गडावर आणि तुळजाभवानी मंदिर परिसर आणि त्याचबरोबर शिर्डीतल्या साई मंदिरात भाविकांनी अशी तुफान गर्दी केली आहे। हजारो भाविक शिर्डीतही दाखल झालेत आणि त्यामुळे दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे आपण दृश्य बघतोय लोणावळ्यातली एकविरा देवी मंदिरातली, दुसरी दृश्य आपण बघतोय देवाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी आणि मोठमोठ्या रांगा सध्या लागतात आणि त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा विसर मात्र इथे पडलेला दिसतोय। त्यामुळे 7 ऑक्टोबर पासून मंदिरं खुली झाली आणि त्यानंतर मंदिरामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि ती किती गर्दी आहे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतं। एकविरा मंदिर त्याचबरोबर शिर्डीचं मंदिर आणि तुळजापूरचं मंदिर या सगळ्या मंदिरांमध्ये अशाच प्रकारची दृश्य आता पाहायला मिळतात। त्यामुळे राज्यातली मंदिरे एकीकडे खुली झाली आहेत आणि आता वीकेंडमुळे म्हणजे सुट्टी असल्यामुळे शनिवार रविवार इथे मोठ्या प्रमाणात राज्यातली मंदिरं खुली झाल्यानं गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। आणि आता बातमी सविस्तर बघणार आहोत। आगरी कोळी बांधवांचं कुलदैवत असलेल्या लोणावळ्यातल्या कार्ला एकविरा गडावर भाविकांनी तुफान गर्दी केली होती आणि त्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग ठप्प झालेला आहे। महामार्गावर 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्यात अशी माहिती कळतेय। गडावर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की पोलिसांना गर्दी आवरताना मोठी कसरत सध्या करावी लागते। त्यामुळे कार्ल्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय। वीकेंड आहे आणि मंदिरं खुली झाली आहेत आणि त्याच्यात नवरात्र, त्याच्यामुळे देवीच्या दर्शनासाठी अशी अलोट गर्दी झालेली आहे। पण ही गर्दी इतकी आहे की त्याच्यामुळे जुना महामार्ग ठप्प झालेला आहे। 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आपण या दृश्यांमध्ये बघतोय। वीकेंड निमित्तानं शेकडो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। आता जुना पुणे मुंबई महामार्गावर उभा आहे। या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची रांग लागलेली आहे। आज रविवारचं औचित्य साधत हे संपूर्ण भक्तगण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्याला दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी वाहतुकीचा हा जो ताण आहे आपल्याला दिसून येत आहे। मात्र या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करण्याचं काम सुरू केलेलं आहे। परंतु वाहतूक कोंडी इतकी झालेली आहे की अनेक किलोमीटरपर्यंत ह्या वाहनाच्या रांगा आपल्याला दिसून येत आहे। आपण या बाजूला पाहू शकता पोलीस कशा प्रकारे रस्त्यावर उतरलेले आहेत। वाहतुकीचं नियंत्रण जरी करत असेल तरी वाहतूक नियंत्रित होत नाही, कारण वाहनांची संख्या इतकी वाढल्यामुळं आता ही संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। आई एकविरीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे भक्तजन इथं आल्यामुळे ही गर्दी वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे। गणेश जुडामणीचे लखपत मावळ। आणि इथे देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती, याचा देखील आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला। लोणावळ्यातील एकविरा गडावर सकाळपासूनच तुफानी गर्दी आहे। या तुफानी गर्दीचे दृश्य आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे दृश्य आहेत। जुना पुणे मुंबईपासून ते आतमध्ये गडापर्यंत यायला हा 1 किलोमीटरचा जो परिसर आहे तो संपूर्ण भाविक भक्तांनी फुलून गेलेला आहे। वाहनांची मोठ्या प्रमाणे इथे गर्दी झालेली आहे। जर आपण पाहायला गेलं तर इथं पाय ठेवायलाही जागा नाही, तर अनेक वाहने इथे मोठ्या संख्येने इथं अडकून पडलेली आहेत। आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधत मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त हे या कार्ला एकविरा गडावर आलेले आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं कुठेतरी हा जो गेल्या 1.5 वर्षापासून जे मंदिरं बंद होते त्यामुळं कुठेतरी भक्तीचा हा जो संगम आहे आपल्याला या कार्ला एकविरा गडा लगत आपल्याला दिसून येत आहे। गणेश जुडप, न्यूज 18 लोकमत, मावळ। गणेश आता आपल्या सोबत आहेत। गणेश, साधारण किती वाजल्यापासून इथे ट्रॅफिक पाहायला मिळतोय आणि वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत करण्यासाठी कशा रीतीने प्रयत्न सुरू आहेत? संपूर्ण वाहतूक कोंडी झाल्यामुळे भाविक भक्तही थोडे त्रस्त झालेले। मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही आता कंबर कसलेली आहे। त्यामुळे आता त्यांनी जुना पुणे मुंबई मार्गाजवळच आता भाविकांच्या गाड्या आणि भाविकांना थांबवण्यात आले। त्यामुळे आता कुठेतरी थोडंफार या वाहतुकीवर नियंत्रण करण्यात आले। जर पाहायला गेलं
जो रविवारचा सुट्टी दिवस तो समजून हे संपूर्ण भाविक त्या कार्ला एकविरा गडाकडे आलेले आहेत. गणेश, साधारण किती वाजल्यापासून अशा पद्धतीने ट्रॅफिकची म्हणजे इथे वाहतुकीची कोंडी झाली होती आणि साधारण किती भाविक सगळे या परिसरात असतील? कोरोना प्रतिबंधक नियमांचा इथे विसर पडलेला दिसतोय का? नक्की कोरोना नियमाचा इथे विसर पडलेला आपल्याला दिसून येत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून इथे भाविक मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. आणि वाहनांची संख्याही रस्त्यावर वाढल्यामुळे ही संपूर्ण वाहतुकीची कोंडी झालेली आपल्याला दिसून येत आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणताय की पोलीस तिथे उतरलेले आहेत आणि ते देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करतायत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. मंदिर परिसरात या संदर्भातल्या नियमांचं पालन होत नाहीये. तिथे मोठ्या संख्येने जेव्हा भाविक येत आहेत तेव्हा प्रशासनाकडून त्यांना या नियमांची आठवण तरी करून दिली जाते का? हो, नक्कीच प्रशासनाकडून तर त्यांना सांगण्यात येत आहे की मात्र तिथे इतकी भयंकर तोबा गर्दी असल्यामुळे आपल्याला जर आपण पाहत असेल तर त्या व्हिडिओमध्ये कुणीही जास्त मास्क वगैरे लावलेले नाही. त्या कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. धन्यवाद गणेश माहितीबद्दल. आपण बघतो एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे दाखल होत आहेत. वाहतूक कोंडी होईल इथपर्यंत भाविक तिथे पोहोचलेत आणि कार्ला डोंगरावर ही भाविकांची गर्दी उसळल्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागते. दरम्यान आपण जेव्हा गाभारा आणि त्या परिसरातला जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की या नियमांचं मात्र कोणीही त्याचं पालन करताना दिसत नाही. नियमांचा विसर पडलेला दिसतोय. आणि आता जाऊयात शिर्डीला, कारण भाविकांची मांदियाळी तिथे पाहायला मिळते. रविवारचा सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे शिर्डी गजबजली आहे. हजारो भाविक शिर्डीत दाखल झालेत. ऑनलाईन पास घेऊन भक्त दर्शन रांगेत उभे आहेत आणि साई मंदिराच्या दर्शन रांगा सध्या भाविकांनी फुललेल्या दिसत आहेत. 15,000 भाविकांनाच दर्शन देण्याचं नियोजन यामध्ये करण्यात आलंय. 7 तारखेपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून मंदिर उघडलेलं आहे आणि ऑफलाईन पास मिळत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झालाय. पण सध्या या सगळ्या नियमांचं पालन करून ऑनलाईन दर्शनासाठी म्हणजे ऑनलाईन पास घेऊन आता हे भाविक दर्शनासाठी इथे रांगेत उभे आहेत. ऑनलाईन संदर्भात जी आहे आता ते एकदम व्यवस्थित आहे, कारण ऑफलाईनमध्ये अजून पण जी पोझिशन आहे आणि सध्या जे वातावरण आहे आणि लोकांना सांगितलेलं आहे पुढे 3री लेअर येण्याची शक्यता आहे, त्या हिशोबाने अजून ऑफलाईन थोडंसं वेळ पाहून काळ पाहून 1-1.5 महिन्यानंतर चालू केलं तर काही हरकत नाही. एक बोलणार आहोत हरीश दिमोटे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. हरीश, साधारण पहिल्या म्हणजे 7 तारखेपासून आणि नवरात्र असेल किंवा आजचा पहिला वीकेंड असं म्हणायला हवं खरं तर, कारण मंदिरं सुरू झाल्यापासूनचा पहिला वीकेंड आहे. किती मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होताना दिसते आणि प्रशासनाची कशा रीतीने सज्जता? रेणुका, घटस्थापनेच्या दिवशी साईबाबांचे द्वार जे आहे ते भक्तांसाठी खुले झालेत आणि अनेक महिने भक्त बाबांच्या दर्शनासाठी आतुरलेले होते आणि कुठेतरी आता ती त्यांची इच्छा पूर्ण होते. मात्र दुसरीकडे कोरोनाचे जे सगळे नियम आहेत ते देखील त्यांना पाळावे लागत आहेत. साईबाबा संस्थानने साधारणतः दिवसाला 15,000 भाविकांना दर्शन देता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. दर तासाला साधारण 1150 भाविकांना दर्शन दिलं जात आहे. दुसरी अडचण फक्त एकच झाली रेणुका याच्यामध्ये की सुरुवातीला साईबाबा संस्थानने शिर्डीत येणाऱ्या 5,000 भाविकांना ऑफलाईन दर्शन दिलं जाईल असं घोषणा केली होती. मात्र त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये बदल केले आणि केवळ फक्त ऑनलाईन पास घेऊन येणाऱ्यांनाच दर्शन दिलं जाणार आहे. त्यामुळे काही जण अजूनही संभ्रमावस्थेत आहे की ते शिर्डीत येत आहेत, ऑफलाईन पास मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना पास मिळत नाहीये, त्यांचा हिरमोड होतोय. मात्र दुसरीकडे शिर्डीतले जे सायबर कॅफे आहेत किंवा जे स्थानिक नागरिक आहेत ते अशा भक्तांना मदत करताना सध्या दिसत आहेत. अनेक सायबर कॅफेमध्ये भक्त जाऊन तिथे ऑनलाईन दर्शन पास बुक करतायत. त्यांना तिथले जे स्थानिक आहेत ते प्रिंट मारून त्यांना देत आहेत. त्यामुळे थोडासा दिलासा त्यांना त्या याच्यातनं मिळतोय. आणि सकाळपासूनच जर आपण आज विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची मांदियाळी शिर्डीमध्ये बघायला मिळते. सकाळी 6 वाजेपासून साधारण 12 वाजेपर्यंत 5,000 भाविकांनी दर्शन घेतलेलं होतं आणि आता सुद्धा दर्शन रांगा भक्तांनी फुललेल्या आहेत. दिवसभर हा जो ओघ आहे भक्तांचा तो येताना दिसतोय. सकाळपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे. धन्यवाद हरीश या माहितीबद्दल. आपण बघतोय शिर्डीतली ही बातमी. ऑफलाईन पास मिळत नसल्यामुळे काहीसा हिरमोड जरी होत असला तरी ऑनलाईन पास मिळवून दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यासाठी जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत तिकडच्या सायबर कॅफेमधून किंवा तशी मदत घेऊन पास घेऊन त्याच्यानंतर भाविक इथे रांगेत येताना दिसत आहेत. पण इथे मर्यादा आहे दर्शनासाठी, कारण प्रशासनाने जरी सांगितलेलं असलं की ऑफलाईन पास नाही तर
शिर्डीमध्ये भाविकांच्या मांदियाळीमध्ये 7 तारखेला जरी मंदिर उघडलेलं असलं तरी हजारो भाविक शिर्डीत दाखल झालेत, पण 15,000 भाविकांनाच एका दिवशी दर्शन देण्याचं नियोजन आत्ताचं आहे. आणि आता आमचे प्रतिनिधी सांगतात त्यानुसार सकाळपासून 12 वाजेपर्यंत 1100 पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलंय. शिर्डीनंतर जाऊया तुळजापूरला, कारण तुळजाभवानी मंदिरात या दरबारामध्ये भाविकांची अल्लोट गर्दी पाहायला मिळते. देवीच्या दर्शनासाठी आज 4थी माळ आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आज रविवार आणि सुट्टीचा दिवस आणि त्यामुळे सगळीचकडे म्हणजे राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये अशाच पद्धतीनं गर्दी पाहायला मिळते आहे. आताची दृश्य तुळजाभवानीच्या दरबारातली भाविकांची अल्लोट गर्दी सध्या पाहायला मिळते. त्याच्यामुळे एकीकडे जरी नियमांचं पालन होतंय का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, कारण 7 तारखेला मंदिरं उघडलेत आणि त्याच्यानंतर आजचा तसा बघितला तर पहिला वीकेंड आणि त्याच्यात नवरात्र आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी गर्दी होताना दिसते. आजची 4थी माळ आहे आणि देवीच्या दर्शनासाठी अशा रीतीनं महाराष्ट्रभरातले भाविक उस्मानाबादमध्ये दाखल झाले. तुळजापूरच्या मंदिरातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. दर्शनाची आस नक्कीच आहे, पण या सगळ्यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होतंय की नाही हाच खरं तर मुख्य प्रश्न आहे. आता आपण एकीकडे एकविरा मंदिरातली दृश्य बघितली, एकविरा देवीच्या मंदिरातली, दुसरी दृश्य बघितली आपण शिर्डीतली आणि आता ही दृश्य आपण बघतोय तुळजापुरातली. इथे देखील दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत. 7 तारखेपासून नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला म्हणजे घटस्थापनेपासून मंदिरं खुली झालेली आहेत आणि त्यानंतर सुट्टीचा दिवस असलेला रविवार पाहून इथे अलोट गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे तब्बल 1.5 ते 2 वर्षानंतर मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे एकविरा देवीच्या मंदिरात देखील अलोट गर्दी होती आणि त्याच्यामुळे जुना महामार्ग मुंबई पुणेचा जो जुना महामार्ग आहे तिथे देखील वाहतूक खोळंबलेली होती. शिर्डीत नियोजन केल्याप्रमाणे ऑनलाईन पास घेऊन दर्शनासाठी भाविक रांगेत उभे आहेत. अधिक माहिती घेणार आहोत बालाजी निरफळ, आता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. बालाजी, आता काय काय अपडेट्स मिळत आहेत? सकाळपासून किती जणांनी दर्शन घेतलंय असं सांगता येईल? रेणुका, आपल्यालाच माहिती की सगळ्या कोरोनाच्या संकट काळामुळे हे तुळजाभवानीचं मंदिर जे आहे ते मंदिर भाविकासाठी बंद करण्यात आलं होतं. मात्र जसं मंदिर उघडलंय, मंदिर प्रशासनानं जे आहे ते रोज 15,000 असा आकडा ठरवला होता की दर्शनाला भाविकांना सोडायचं. मात्र तुळजाभवानीचं जर बघितलं आपण तर 3 राज्यातून या मंदिराला दर्शनासाठी भाविक येत असतात. कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल. आज 5वी माळ असल्याने आणि रविवारचा दिवस असल्याने भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी ती तुळजापुरात केल्याचं पाहायला मिळते आणि ही गर्दी संध्याकाळपर्यंत वाढत जाईल अशी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. 15,000चा आकडा तर मागच पार झाल्याची प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र आता किती हजारापर्यंत दर्शन होईल हे सांगता येत नाही. मात्र एकूणच सगळं पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल ही गर्दी कंट्रोल करताना त्यांच्यावरती तारेवरची सगळी कसरत जी आहे ती रेणुका त्यांना करावी लागते. आज 5वी माळ आहे आणि 5वी माळेनिमित्त जर बघितलं तर 5वी, 6वी, 7वी माळ या 3 दिवस जे आहेत ते भाविक दर्शनासाठी खास करून तुळजापूरला येत असतात आणि त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते आज तुळजापूर नगरीमध्ये दाखल झाले. धन्यवाद बालाजी या माहितीबद्दल. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश, कर्नाटकातूनही इथे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी, तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भारतात लसीकरणानं आता वेग घेतलाय, पण काही जण अजूनही लस घेण्याबद्दल संभ्रमात आहेत. पण लस घेतल्यामुळे मृत्यू होतो या अफवेमुळे इंदूरमध्ये एका कुटुंबानं लस घ्यायला खरं तर नकार दिला होता आणि यासाठीच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ ही मोहीम हाती घेतली. बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. पति ने बोला कि मेरे हाथ पैर दर्द, बुखार जैसा है, तो सर हमने डॉक्टर को दिखाया. डॉक्टर ने बोला आप कोविड की जांचें कराओ. हमने कोविड की जांचें करवाई सर, तो कोविड बताया. तो हम सब लोग घबरा गए. फिर हमने इंदौर सिटीजन में इनको एडमिट किया. फिर वहाँ इलाज शुरू हुआ सर. 10 दिन वहाँ रहे, आईसीयू रूम में रहे. हम जिस दिन गांव में आए थे वैक्सीनेशन सर्वे के लिए, कुछ घरों में सर्वे करा हमने. उसके पश्चात हम इनके घर आए
तो उनके घर के जो सदस्य थे उनसे हमने सर्वे किया कि आपके यहाँ वैक्सीनेशन हुआ कि नहीं हुआ। तो उनके घर में 2 जनों का वैक्सीनेशन हो चुका था। तो हमने बोला आपके घर में कितने सदस्य हैं, तो उन्होंने बोला 8 सदस्य हैं। तो 8 सदस्य के बाद हमने पूछा कि बाकी लोगों ने क्यों नहीं कराया। तो उनके घर में बोले कि हमारे पापा को कोविड हो चुका था और कोविड होने के कारण अब वैक्सीनेशन हम नहीं करा रहे, क्योंकि आसपास के गांवों से हमारे परिचितों से हमें जानकारी मिल रही है कि यानी कि ये वैक्सीनेशन लगाने से लोग मर जाते हैं, बीमार हो जाते हैं। कुछ तो अफवाहें थी कि इससे कुछ लोग मर जाते हैं, बहुत तेज़ बुखार आता है। तो मेरे हस्बैंड बीमार थे, इसलिए हमने सोचा सर कि अगर हम वैक्सीन लगा लेंगे, तो हम भी घबरा गए थे कि लगाने से हम बीमार हो जाएंगे, कुछ हो जाएगा। तो हमने किया कि नहीं, हम वैक्सीन नहीं लगाएंगे। संजीवनी संस्था को मैं धन्यवाद देता हूँ। उन्होंने हमारी बहुत हेल्प की है, हमारे घर पर आकर समझाया कि आपको वैक्सीन लगाना है। जो स्कूल तक नहीं पहुँच पाते थे उनके लिए उन्होंने गाड़ी की व्यवस्था भी की, ले गए और लाए भी सही। और हम संजीवनी संस्था को धन्यवाद देते हैं कि आज हम उनसे जागरूक हुए हैं और हमारा देश भी जागरूक रहेगा। आणि यानंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का, लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, किंवा लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनातही असतील। पण एका जागेवर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळू शकणार आहेत आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन। कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे, जिथे तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळणार आहेत। ही उत्तरं क्रॉस चेक केलेली असणार आहेत, त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नंबरवर निश्चित मिळतील। या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच संपतोय, पण जाताना महत्त्वाचं आवाहन, मास्क वापराबद्दलचं नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीने मास्कचा वापर करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल। चॅनल व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।